4 दिवस रेशन लिहून दिलं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये नाही मी बोलले होते. रेशन लिहून दिलं तर आज आत्ताशी आले बघा 4 दिवसांनी. रात्री कधी आलं? 9:45ला. रात्री तुम्हाला तांदूळ पण नव्हतं. इथलं एक छोटंसं दुकान आहे, तिथून आणलं होतं मी 1 अर्धा किलो आणि बनवला भात. रात्री रेशन 9:45ला आलं. इकडे तेलाचा डबा ठेवला. ते म्हणला तेल नव्हतं म्हणून पाठवलं नाही लवकर ते रेशन. मला तर आज शुभा तर गेली शाळेत, घ्यायला जायचं आहे तिला. तोपर्यंत काय 12 वाजेपर्यंत होईल तेवढी कामं उरकाव. हे बघा टाकी आणि डबा घासून ठेवला, त्याच्यातले गहू तांदूळ काही सामान नाही का सर हे भरून घासून ठेवले मी टाकीने. सुकतंय तर महिन्यात कसे 2 घासायला भेटतात. ह्यात गहू तांदूळ बिंदूळ ठेवायला लागते ना म्हणून. आणि मी काही बाहेर असं घासून नाही ठेवत सुकाईत. घरात फॅनच्या हवेने सुकतात. त्याचा थोडा वेळ ठेवायचा, अर्धा 1 तास. सुकले की पुसून त्यात गहू बी भरून ठेवते. आणि आता कसं एकाच घरात ॲडजस्ट करणं मुश्किल असतं. हे असं ठेवलं तर मग पोरांना वावरायला अडचण होती ना. आपलं भरून लवकर ठेवायचं. घासला हे सकाळीच घासल्यावर आत्ता नाही घासला. स्टीलचा पोरांचा खाऊचा डबा आहे, खाऊ भरून ठेवते ह्याच्यामध्ये. आता जवान हो गया. एवढं लागलंय तरी किती मस्ती या अंगामध्ये बघा. गाणं बिण्यात चालले धिंगाणा खाली. टरबूज खाली शाळेत आलं. लय उन्हातून आलो. आलं की पहिलं जेवण बिवण केलं, पण जेवणाचा काही व्हिडिओ टाकलाच नाही, लक्षातच नाही. टरबूज खाल्ले बघा आम्ही चौघांनी. आता मला आला गॅस रिपेअर केलं ते इंजिनियर. मला पाईपच खराब झाला. आता लगेच मला द्या 500 रुपये पाईप बदलून टाकतो. तर लगेच काही एमर्जन्सी गेल्या महिन्यात रिपेअर केला गॅस. लहानपणी आम्ही ना टरबूज खाल्ल्यावर टरबुजाच्या बिया ना उन्हात सुकायला ठेवायचं ताटामध्ये, सुकल्यावर खायचं. आता कोण करत वेळ तरी पाहिजे तेवढा. कपड्यांचा ढिगारा पडलाय, गाड्या करायच्या. काय कशी बा तेवढ्या गाड्या करते का? शाळेचे कपडे बी नाही काढले. आणि येऊन बसले टरबूज खात. उन्हात झालेलं नाही तर आमच्या इथले मोठे झाडं पडले. ते बघायला जायचं होतं. म्हणजे जावं 3-4 वाजता. सकाळपासून चालले गर्दी मशीन म्हणलं जावं बघायला. जेवण झालं तर बघू जाईल.